जय येडामाय. तर पुण्यामधील नवी सांगवी येथील एका भक्ताने येडामाईचं अतिशय जागृत व पवित्र असं 17 शुक्रवारचं व्रत केलं होतं. तर त्या 17 शुक्रवारच्या व्रताच्या उद्यापनानिमित्त मला त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं होतं पुण्यामध्ये. तर अतिशय सुंदर अशी येडामाईच्या 17 शुक्रवारच्या पवित्र व्रताची पूजा भक्तांनी मांडली होती. 17 शुक्रवारचं व्रत हे आपली काही इच्छापूर्ती करून घ्यायची असेल येडामाईकडून तर ते केलं जातं. तर आपण येडामाईच्या 17 शुक्रवारच्या पवित्र व्रताच्या पूजेची विधिवत पूजा करून घेतली, हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घेतलं. त्यानंतर लगेच आपण येडामाईला अतिशय प्रिय असणारा 125 पानाचा विडा काढणार आहोत. तर हा पानाचा विडा काढण्यासाठी चौक मांडलेला आहे. भक्तांना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे त्यांना खाली बसता येत नाही, त्यांना खुर्चीवरच बसावं लागतं. त्यामुळे त्यांनी उभा राहून हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर आपण कापूर प्रज्वलित करून येडामाईचं नामस्मरण करून येडामाईचा उद्गार गाजवणार आहोत. येडामाईला पानाचा विडा दिल्याने येडामाई त्वरित प्रसन्न होते. भक्तांनी किमान वर्षातून एकदा तरी पानाचा विडा आपल्या घरी कांडावा. येडेश्वरी देवीच्या भक्तांनी आई राजा उदे उदे येडेश्वरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. तर येडामाईला वंदन करून आता आपण या भक्तांच्या घरी 125 पानाचा विडा काढणार आहोत. तर अगदी विधिवत त्या भक्तांच्या हातूनच व्यवस्थित त्यांना सर्व काही माहिती सांगत आपण पानाचा विडा काढून घेतला. हे येडामाय, या भक्ताच्या पाठीमागं काही इडापिडा संकट दुःख दारिद्र्य असेल तर ते सर्व काही नाहीसं होऊन या भक्तांवर तुझी सदैव कृपादृष्टी राहू दे आणि या भक्तांनी पानाचा विडा जो काढलेला आहे तो आनंदाने स्वीकार कर. खा येडामाय पानाचा विडा आणि घालव भक्ताच्या मागची पिढा, घालव भक्ताच्या मागची पिढा. येडेश्वरी देवीच्या पवित्र 17 शुक्रवारचं उद्यापनामध्ये पानाचा विडा काढून झाल्यानंतर भक्तांनी आपलं आदरातिथ्य देखील केलेलं आहे. हे येडामाय, या भक्तांनी मला एका हाताने दिलं, तू यांना 2 हाताने परत दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अशा पद्धतीने भक्तांनी गरिबीतून अतिशय सुंदर असं 17 शुक्रवारचं उद्यापन केलं. त्यानंतर 2 घास खाल्ले भक्ताच्या घरी. त्यानंतर आपण आपल्या पुढील वाटचालीस निघालो.